नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता प्रॉबॅबिलिटी या प्रकरणातील पुढचा घटक अभ्यासणार आहोत. तो आहे नमुना अवकाश. त्याला इंग्रजीमध्ये सॅम्पल स्पेस असे म्हणतात. नमुना अवकाश म्हणजे नेमकं काय बघूया आपण. यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. म्हणजे आपण यापूर्वी जे यादृच्छिक प्रयोग बघितलेत त्यामध्ये ज्या ज्या निष्पत्ती शक्य आहेत त्यांचा एक आपण जर संच तयार केला तर तो संच म्हणजेच नमुना अवकाश. नमुना अवकाश एस किंवा ओमेगा, या ठिकाणी एक चिन्ह आहे पहा, ओमेगा या चिन्हाने संचाच्या स्वरूपात दर्शवतात. म्हणजे तुम्ही त्याचा संच केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण नवीमध्ये बघितले संच लिहिण्यासाठी आपण महिरपी कंसाचा वापर करतो. प्रत्येक घटक स्वल्पविरामानं वेगळा करतो. तसं या ठिकाणी यादृच्छिक प्रयोगामध्ये ज्या सर्व निष्पत्ती मिळतात त्या जर स्वल्पविराम ठेवून जर तुम्ही संचाच्या स्वरूपात मांडल्या तर तयार होतो तो नमुना अवकाश. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक असे म्हणतात. म्हणजे त्याच्यात जो घटक मिळतील त्याच्यामध्ये प्रत्येक प्रयोगामध्ये त्याला नमुना घटक असे म्हणतात. नमुना अवकाश एस मधील एकूण घटकांची संख्या नंबर ऑफ एसने दर्शवतात. जर नंबर ऑफ एस शांत असेल तर त्याला शांत नमुना अवकाश म्हणतात. काही उदाहरणं बघूया आपण. यादृच्छिक प्रयोग, त्याचा नमुना अवकाश आणि त्यामध्ये नमुना घटकांची संख्या किती होते बघूया आपण. पहिला प्रयोग यादृच्छिक. एक नाणे फेकले असता एस बरोबर महिरपी कंसामध्ये एच टी म्हणजे छापा किंवा काटा. एक नाणे फेकले, निश्चित या ठिकाणी दोन घटक मिळालेले आहेत म्हणून नंबर ऑफ एस किती मिळालीत? 2. दुसरं उदाहरण, 2 नाणी फेकलीत एस बरोबर एच एच म्हणजे छापा छापा. आता 2 नाणी फेकलेले आहेत त्यामुळे छापा छापा मिळू शकतो, काटा छापा मिळू शकतो, काटा काटा मिळू शकतो. अजून एक या ठिकाणी एक घटक राहिला मित्रो, तो कोणता असेल बघा, छापा काटा. आणि म्हणून एकूण 4 घटक मिळालेत म्हणून नंबर ऑफ एस 4. तिसरा प्रयोग, 3 नाणी फेकलीत. आपण काय केलं, 3 नाणी घेतलीत आणि ती हवेमध्ये फेकलीत तर शक्यता एस बरोबर एच 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 टी एच टी एच टी एच एच टी टी एच एच टी 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 टी. तर या ठिकाणी अजून 2 घटक राहिलेले आहेत. ते कोणते असतील बघा, टी एच टी. तर या ठिकाणी हा एक घटक या ठिकाणी आपल्याला देता येईल. आणि म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 घटकांची संख्या जर आपण मोजली तर नंबर ऑफ एस किती भेटतील? 8. पुढचा प्रयोग बघूया आपण. एक फासा फेकला. तर हा प्रयोग आपल्या सर्वांना माहिती आहे. एक फासा जर फेकला तर नमुना अवकाश 6 पृष्ठभागावर 6 पैकी कोणताही एक अंक मिळू शकेल. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि म्हणून या प्रयोगामध्ये नमुना अवकाश एस बरोबर 1 ते 6 पर्यंतचे अंक आणि म्हणून नंबर ऑफ एस म्हणजे यातील घटकांची संख्या 6 होईल. पुढची काही उदाहरणं बघूया. चौथा प्रयोग, एक फासा व एक नाणे फेकले. एक फासा व एक नाणे घेतला आता तर या ठिकाणी काय शक्यता तयार होतील किंवा नमुना अवकाश तयार होईल? तर एस बरोबर छापा 1 छापा 2 छापा 3 छापा 4 छापा 5 छापा 6 किंवा काटा 1 काटा 2 काटा 3 काटा 4 काटा 5 काटा 6. म्हणजे या ठिकाणी एक फासा व एक नाणे आपण हवेमध्ये फेकलं तर या पद्धतीनं 12 शक्यता तयार होतील आणि म्हणून नमुना घटकांची संख्या 12. एस बरोबर 12. सो नंबर ऑफ एस बरोबर 12. पुढचं उदाहरण, 2 विद्यार्थी S1 S2 आपण नावं दिली त्यांना. एक विद्यार्थी S1 आहे, दुसरा S2 आहे व 2 शिक्षक T1 T2 यांच्यामधून दोघांची एक स्वच्छता कमिटी बनवायची आहे. म्हणजे 2 विद्यार्थी आणि 2 शिक्षक यांच्यामधून दोघांची एक कमिटी बनवायची आहे. मग ती 2 विद्यार्थ्यांची असू शकते, 2 शिक्षकांची असू शकते किंवा विद्यार्थी शिक्षकांची सुद्धा असू शकते. मग याच्यामध्ये नमुना अवकाश कसा तयार होईल? तर S1 S2 2 विद्यार्थी त्या कमिटीमध्ये असू शकतील, दोन्ही विद्यार्थीच. त्यानंतर S1 T1 एक विद्यार्थी एक शिक्षक, S1 T2 S2 T1 S2 T2 आणि T1 T2 दोन्ही शिक्षकांची सुद्धा कमिटी असू शकेल. आणि म्हणून या प्रयोगातील नमुना घटकांची संख्या किती होईल बघा मित्र हो, 6. पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया जे खूप महत्त्वाचे आहेत.
एक नाणी दोनदा फेकणे किंवा दोन नाणी एकाच वेळी फेकणे या दोन्ही प्रयोगात नमुना अवकाश सारखाच असतो. खूप महत्त्वाचं विधान आहे बघा मित्रो. एक नाणी दोनदा फेकले किंवा दोन नाणी एकाच वेळी फेकली या दोन्ही प्रयोगात नमुना अवकाश हा सारखाच असतो. हाच प्रयोग तीन नाण्यांच्या बाबतीत सुद्धा याचप्रमाणे, म्हणजे तीन नाणी एकदा फेकली किंवा ती एक नाणं तीनदा फेकलं तर ह्या दोन्ही प्रयोगात नमुना अवकाश हा सारखाच असतो. पुढचं विधान, एक फासा दोनदा फेकला किंवा दोन फासे एकाच वेळी फेकणे या दोन्हींसाठी नमुना अवकाश सारखाच असतो. परत विधान बघूया. एक फासा दोनदा फेकणे किंवा दोन फासे एकाच वेळी फेकणे या दोन्हीसाठी नमुना अवकाश हा सारखाच असतो. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये नमुना अवकाश, संभाव्यतेमधला नमुना अवकाश म्हणजे नेमकं काय, त्याची काही उदाहरणं, त्यातील नमुना अवकाश आणि नमुना घटकातील संख्या हा भाग आपण या ठिकाणी बघितला. तर मित्रहो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि असे सुंदरसे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. धन्यवाद.